वेळात पुढील बातमीकडे. आज आशिया खंडात साम्राज्यवादी शक्तींचे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्ववाद ही चिंतेची बाब बनली आहे. जल, जंगल, जमीन आणि खनिजे यासारख्या नैसर्गिक संसाधनावर कॉर्पोरेट कंपन्यांनी आपला ताबा मिळवण्याचा सपाटा लावला आहे. याचा थेट फटका भारतीय शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी वर्गाला बसत असून देशाच्या सार्वभौमत्वावर गंभीर गदा येत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या देशपातळीवरील शेतकरी संघटनांच्या बैठकीत मांडले. जगभरातील साम्राज्यवादी शक्ती आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आशियातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवून केवळ आर्थिक शोषण करत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोलही बिघडवत आहेत. यामुळे ग्रामीण समुदायाच्या उपजीविकेवर मोठे संकट ओढावले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांच्या निवडणुकांनंतर देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार असून यामुळे महागाईचा भडका उडणार आहे. भारतामध्ये सध्याची धोरणे आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या दबावाखाली राबवली जात आहेत. ही धोरणे कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताची विरोधात असून नैसर्गिक संसाधने कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घातली जात आहेत.